असं कधी कधी वाटते माझा नवरा असं कॉईन ठेवते तसं असं नोटा ठेवल्या तर 500 100 200 ते सारखीच माझ्याकडे. या लवकर आगमन सकाळ सकाळी. हॅलो नमस्कार, मी प्रतिभा तुम्हाला सर्वांचं स्वागत करते आपल्या चॅनलवर ज्याचं नाव आहे ब्लॉगर परी. तर आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुंदर जाऊन तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण. तर आता वाजलेले आहेत की नाही 10:35 झालेले आहेत आणि आत्ता मी आजच्या ब्लॉगिंगला सुरुवात. आज मला थोडीशी रोजच्या रुटीनपेक्षा वेगळी कामं करायची आहेत म्हणून थोडंसं वेळानंच ब्लॉगिंगला सुरुवात केलेली आहे. कारण की नाही हे फिश टँक आहे ह्यातलं की नाही पाणी असं गढूळ होतं मग ते की नाही असं 15 दिवसानं 3 आठवड्यानं काढायला लागते. इथं की नाही फिल्टर बसवलेलं आहे पण तरी पण त्याचा पण स्पंज खराब होतं आणि इथलं पण आणि हे पण पाणी की नाही खराब होतं. तर पहिले फिल्टर बसवलेला नव्हता की नाही त्यावेळी 15 दिवसाला बदलायला लागत होतं. आता महिन्यातून एकदा बदलायला लागतं पण बदलायला लागतं. तर मला ही कामं आता जी करायलाच पण लागतात तर ती चला. तर पहिल्यांदा की नाही हे बंद करूया आणि मला ह्यातलं पाणी बाहेर काढायचं आहे. आपण पाणी बाहेर सोडलेलं आहे ते कसं मगानं काढायला कधी लय वेळ लागते म्हणून पाईप छोटी खिडकीच्या बाहेर टाकलेली आहे. हळूहळू पाणी कधी जाते आपलं बाकीची कामं आवरत कारण कधी हे पाणी रिकामं होते. मला आज फ्रीज पण कधी पुसून घ्यायचं तेव्हा काय साहित्य ठेवलेलं आहे त्यामुळे बघते अजून त्याच्यानंतर आधी आतलं पण कधी पुसून घ्यायचं. घासून घेऊया हे सगळं ट्रे वगैरे कधी आज घासून घ्यायचं काढायचं. हे सगळं घासून घेऊया आरती करून म्हणजे तुम्ही पुस्तक तोपर्यंत ते पण आपलं वाढलं जातं. कारण आता पाऊस असल्यामुळे कसं बाहेर पण उन्हात ठेवायला येणार नाही घरातच तिथे खाली तरी फरशीवर पालथी घालायला पाहिजे नंतर मग पुसून भरायला पाहिजे. तुम्ही इथंच की नाही इथंच घासून पालथी ठेवले कारण खाली ठेवलं की नाही खाली आणि परत फरशी ओली होणार म्हणून म्हटलं ओट्यावरच की नाही असं कडेला ठेवायचं. तरी हे 2 वेळा पडलं हे ठेवायला गेली घासून धक्का लावला सगळं खाली. माझं फ्रीज मधलं हे सगळं घासून झालेलं आहे. तर आता हे की नाही चहाचे वगैरे भांडे भीती वाटतं चहाचे वगैरे भांडे ती पण आता घासून घेते त्यानंतर फ्रीज पुसून घेऊया. इकडे माझा भात झालेला डाळ बटाटा झालेला आहे त्यानंतर मला मुगाची उसळ करायची त्यासाठी कुकर चालू त्याला आता आवरून घेते. तर माझे एकाच कामात 2 कामं झालेले आहेत म्हणजे फ्रीजचं पण साफ झालं आणि भांडी पण घासून झाले. तर इथे की नाही थोडंसं पाणी घालते. हे बेसिनला लावायची जाळी असते की नाही खरकट वगैरे अडकू नये खाली जाऊ नये आणि नळ पॅक होऊ नये म्हणून ते घाण झालेली आहे. मी थोडीशी तिकडे स्वच्छ करते. ते आलं आहे पांढरे कपडे ते ना असे स्वच्छ करायला डाग निघावे म्हणून असते की नाही तर ते थोडंसं मी की नाही त्या पाण्यामध्ये घालते. थोडं थोडं तुमच्याकडं भांडी घासायचा लिक्विड असते की नाही ते टाकलं तरी चालतं माझ्याकडे नाही म्हणून मी ते आपलं
केसांना लावायचा शॅम्पू ह्यामध्ये संपत आलं. हे सगळं मिक्स करूया आणि ही जाळी तरी ह्यामध्ये आपण 15-20 मिनिटासाठी ठेवून घेऊ. एवढी भिजली आहे की नाही, एक एक बायकांना खरंच मानलं पाहिजे. म्हणजे त्यांची किती दिवसभर पाण्यात कामं असतात तरी पण अजिबात भिजत नाहीत. मी बघा थोडंसं जरी काम केलं की नाही अशी भिजते की कुणाला तर बघणाऱ्याला वाटावं बाईने किती पण काम केले दिवसाने. ते भिजायचं नाही असं म्हटलं की नाही तरी भिजतेच आपोआप. फ्रीज लावून ठेवू. पुसलेले कपडे की नाही खिडकीवर पसरतात म्हणजे वाळतात वाळायला. सगळा कचरा का नाही कॅनमध्ये टाकला. म्हणजे आमच्याकडे गाडी येत्या कचरा गाडी मंगळवारी आणि शुक्रवारी. मी एका कॅनमध्ये भरून ठेवते आणि मग ती गाडी आली की गाडीमध्ये टाकायची. आमच्याकडे कर्नाटकी बेंदूर आमच्याकडे म्हणजे आमच्या कोल्हापूरला कधी कोल्हापूरला काही ठिकाणी कधी कर्नाटकी बेंदूर करतात, काही ठिकाणी महाराष्ट्रीयन बेंदूर करतात म्हणजे देशी बेंदूर असं करतात. त्यामुळे कधी आणि ते पहिल्यापासून चालत आलेलं आहे. त्यामुळे मी पण कधी कर्नाटकी बेंदूर करते कारण आमच्याकडं कर्नाटकी बेंदूर करतात म्हणून. त्यासाठी मी बैल आणली होती त्याचं एक शिंग मोडलेलं आहे. हे मी आता तिथं झाडं लावल्या कुंडीत नाही तर त्यात टाकते म्हणजे याची माती त्यात त्यांनी ह्या फ्रीजच्या वरच्या टप्प्यात त्यांनी सुक्का पैसे टाकतात या ह्याच्यात घालून त्याच्यात ठेवते किंवा ह्याच्यात ठेवते. ते त्याचं बाहेर आलं की नाही टाळतात ना की कपडे बदलताना असं टी व्हीच्या बेसवर मधल्यामध्ये असं किंवा इथं फ्रीजवर असं एक सुट्टे कॉईन काढून ठेवतात. तुम्ही असं साठवून ठेवा आणि त्यानंतर असं एकत्र म्हणजे कसं संध्याकाळी दुधाला पण लागते सुट्टे पैसे. आणि जे जास्तीचं असतात की नाही ते तर किराणा दुकानात घेतात त्यांना सुट्टे लागतात नाही. तर भरून ठिकाणी भरलं की नाही की मग 10-10 रुपयाची कॉईन वेगळी, 5 रुपयाची कॉईन वेगळी, 2 रुपयाची वेगळी असं वेगळं वेगळं काढून देते दुकानाला. एवढं साठलेलं आहे. अजून मी की नाही अजून अशी कॉईन वेगळी काढून ठेवलेली पण आहे. हे सगळं आणि ते सगळं मिळालं की नाही माझं एका महिन्याचं दूध बघतोय ह्यामध्ये. तुम्हाला दाखवू मी वेगळं वेगळं काढले.
वाजायला मी बंद करते. तुम्ही असं वेगळं वेगळं तर नाही करून ठेवते. असं दुकानदाराला द्यायचं. एवढं पण मला सापडतं, रोज थोडं थोडं सापडतं. त्यातलं पाणी गेलेलं आहे, तर आता आपण नवीन पाणी घालूया. अर्ध्यापेक्षा कमी थोडंसं वर यायला लागतं याला पाणी. पाणी शुद्ध राहायसाठी की नाही हे लिक्विड असतं. लिक्विड टाक. चला तर ह्यासोबतच मी आजचा व्लॉग पण इथेच बंद करते. पुन्हा भेटू नवीन व्लॉगमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.